शिक्षण या विषयाचा अभ्यास काही लेक्चरच्या माध्यमातून घेत आहोत. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण पर्यावरण शिक्षण या विषयाचा पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस त्याची ओळख करून घेतली. लास्ट लेक्चरमध्ये पर्यावरण शिक्षण या विषयाच्या अभ्यासाची गरज काय आहे हा काहीसा भाग आपण अभ्यासला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिकला सुरुवात करतोय. टॉपिकचं नाव आहे पर्यावरण आणि शाश्वत विकास आणि त्या अंतर्गत असणाऱ्या काही मूलभूत संकल्पनांचा आढावा आजच्या या लेक्चरमध्ये घेणार. पर्यावरण आणि शाश्वत विकास या टॉपिक अंतर्गत आपल्याला पर्यावरण कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहे, त्याचं महत्त्व, त्याची व्याप्ती काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांची माहिती घ्यायची किंवा पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध व्यक्तींची आपल्याला या अंतर्गत माहिती घ्यायची. तर त्याच्यातला दुसरा भाग आहे तो शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे ही कन्सेप्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही आपल्या दृष्टीने किंवा मानव किंवा सजीवांच्या दृष्टीने कशी गरजेची आहे हा काहीसा आढावा एकूण या टॉपिकमध्ये घेतला जाणार आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये मात्र आपण सुरुवात करत असताना पर्यावरणाशी निगडित असणाऱ्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्याचा आढावा घेणार आहोत आणि त्याच काही संकल्पनांच्या माध्यमातून आपण काय पर्यावरण म्हणजे काय ही कन्सेप्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता पर्यावरण हा शब्द एन्व्हायरमेंट आपण त्याला म्हणतो. एन्व्हायर्न म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर किंवा आपल्या सभोवताली असणारे घटक. तर ह्या फ्रेंच शब्दापासून एन्व्हायर्न या फ्रेंच शब्दापासून एन्व्हायरमेंट या शब्दाची निर्मिती झाली आणि म्हणून आपल्या सभोवताली जे जे आहे त्या सगळ्याचा समावेश या पर्यावरणामध्ये होतो आणि म्हणूनच त्याला आपण पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट या शब्दाचा त्यासाठी आपण वापर करत आहोत. आता या पर्यावरण शब्दाच्या निर्मितीनंतर पर्यावरण विषयाची जागरूकता निर्माण करणे आपल्याला गरजेचं होतं किंवा पर्यावरण विषय अभ्यासणे आपल्याला गरजेचं होतं. पर्यावरण संवर्धनाची आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देण्याचे काम 1972 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आलं. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे ही झालेली परिषद 5 ते 14 जून 1972 मध्ये घेण्यात आली, ज्या अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी काही नियमावली ठरवण्यात आली, काही इथिक्स ठरवण्यात आले, काही गोष्टी ठरवण्यात आल्या की ज्या माध्यमातून भविष्यात आपल्याला पर्यावरण संवर्धन करायचं आहे याची जाणीव आपल्याला निर्माण होईल अशा काही गोष्टी या परिषदेमध्ये ठरवण्यात आल्या. साधारणतः 122 देश याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 150 कृती ठरवण्यात आल्या ज्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन होऊ शकतं. अशा 150 कृती ठरवण्यात आलेल्या होत्या. म्हणजे अगदी काहींचा उल्लेख करायचा झाला तर त्यातल्या काही अशा आहेत की जे काही सागरी प्रदूषण होते ते आपल्याला टाळणे गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी आपण कृती करणे गरजेचे आहे किंवा त्याच्यासाठी आपण काम करणे गरजेचे आहे. आपण जी डेव्हलपमेंट करतो किंवा विकास करतो तो विकास साध्य करत असताना आपण तो करत असताना आर्थिक तत्वावर न करता पर्यावरणाची योग्य काळजी घेऊन केला पाहिजे असं काहीसं या परिषदेमध्ये ठरवण्यात आलं. म्हणजे प्रत्येक देशाने पर्यावरण संवर्धनासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी या कृती ठरवण्यात आलेल्या आहेत किंवा प्रत्येक देशाने आपल्या ठराविक काहीतरी पॉलिसी पर्यावरण संवर्धनाच्या बनवल्या पाहिजेत हे या परिषदेअंतर्गत ठरवण्यात आलं. अशा या 150 कृती किंवा नॉन रिन्युएबल जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा वापर करत असताना आपण कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा ते शेअर केले पाहिजेत एकमेकांशी अशा काही कृती या परिषदेमध्ये ठरवण्यात आलेल्या होत्या. आणि या परिषदेनंतरच 5 जून हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून काय करण्यात आला साजरा करायला सुरुवात झाली आणि त्या कालावधीपासून म्हणजे 1972 नंतर आपण पर्यावरण दिन म्हणून 5 जून हा सेलिब्रेट करतो. आता हा 5 जून सेलिब्रेट करत असताना प्रत्येक वर्षी तो सेलिब्रेट करते वेळी ते वर्ष काहीतरी थीम घेऊन सेलिब्रेट केलं जातं, काहीतरी एक ठराविक थीम घेऊन केले जातं आणि त्याच्यासाठी कोणता तरी देश त्याचं होस्ट करत असतो आणि त्या देशाद्वारा त्या वर्षातल्या पर्यावरण संवर्धनाच्या कृती किंवा कार्यक्रम जे असतात ते ठरवले जातात. त्यामुळे प्रत्येक वर्षी कोणती ना कोणती तरी थीम घेऊन हा पर्यावरण दिन हा काय केला जातो सेलिब्रेट केला जातो. यावर्षीचा म्हणजे 2020ची पर्यावरण जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाची थीम आहे ती म्हणजे टाइम फॉर नेचर म्हणजे पर्यावरणासाठीचा वेळ असं काहीशी ही थीम आहे. ह्या वर्षीचा म्हणजे पर्यावरण दिनाचं होस्ट कोण करतंय किंवा ह्या वर्षीच्या थीमचं होस्ट कोण करतंय तर कोलंबिया करतंय.
आणि कोलंबिया स्वीडनच्या मदतीने म्हणजे या दोन्ही देशांच्या कोलॅबरेशनने हा यावर्षीचा पर्यावरण दिन काय केला चाललेला आहे, सेलिब्रेट केला चालला आहे किंवा ती थीम सेलिब्रेट केली चाललेली आहे. आता कोलंबियाबद्दल सांगायचं झालं तर कोलंबिया हा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहे. खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता असणारा हा देश आहे. जागतिक स्तरावरची जैवविविधता जर आपण विचारात घेतली तर त्याच्यातला जवळजवळ 10% भाग हा या कोलंबियामध्ये आढळतो. त्याचबरोबर जे आपण अमेझॉन रेन फॉरेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. जैवविविधता ही कन्सेप्ट आपण परत पुढे शिकणारच आहोत. इथं समजण्यासाठी म्हणून मी असं म्हणेन, ज्या काही पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रजाती आहेत, वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीव, यांना एकत्रितरित्या आपण जैवविविधता म्हणतो किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतो. तर असा हा बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने संपन्न असणारा हा देश आहे आणि हा काय करतो, याचं होस्ट करण्याचं काम करतो या वर्षीच्या थीमचं. पण टाइम फॉर नेचर म्हणजे काय, तर आता जे आपण पॅन्डेमिक फेस करतोय कोविड-19, त्याच्यामुळे सर्वत्र सगळं जग हे ठप्प पडलं आणि त्याचा फायदा असा झाला, तुम्हीही काही व्हिडिओमध्ये काही न्यूजमध्ये बघितलं असेल की सर्वत्र सगळ्याच गोष्टी थांबल्यामुळे पोल्युशन कमी झालं आणि त्याचा फायदा नेचरला झाला, त्यातल्या असणाऱ्या प्रजातींना झाला आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचं काम झालं. पर्यावरणाची जी क्वालिटी आहे ती सुधारली गेली. तर म्हणूनच यावर्षीची थीम करत असताना त्यांनी असं केलं की पर्यावरण संवर्धन करायचं आहे, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, पर्यावरणाला सुधारण्याचं काम करायचं आहे किंवा पर्यावरणाची क्वालिटी काय करायची आहे, इन्क्रीज करायची आहे. अशी काहीची थीम यावर्षी आपण सेलिब्रेट करतोय. तर लास्ट इयरची थीम होती म्हणजे 2019ची, ती होती बीट एअर पोल्युशन. ही होस्ट कोणी केली तर चायनाने होस्ट केली. तर बीट एअर पोल्युशन का, तर ही थीम का त्यांनी ऍक्सेप्ट केली किंवा त्यावर्षी का आपण निवडली, तर प्रत्येक वर्षी दरवर्षी 7 मिलियन लोकांचा मृत्यू होतो वायू प्रदूषणामुळे. तर एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचं जे रिझन आहे ते जर आपल्याला कमी करता आलं तर त्याच्याहून चांगली गोष्ट कोणती नसणार आहे. आणि म्हणूनच बीट एअर पोल्युशन ही थीम घेऊन 2019चा जो जागतिक पर्यावरण दिन आहे आणि ते वर्ष आहे ते चायनाने होस्ट करून सेलिब्रेट करण्याचं काम लास्ट इयर केलं. मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे 2018चा म्हणजे त्याच्या आधीचं वर्ष. त्या वर्षीची जी काही थीम होती ती होती बीट प्लास्टिक पोल्युशन आणि ती त्याचं होस्ट केलेलं होतं ते म्हणजे आपण म्हणजे भारताने होस्ट केलेल्या त्या वर्षीची थीम होती. कारण दरवर्षी आपण जवळजवळ 400 मिलियन टन एवढा कचरा प्लास्टिकच्या माध्यमातून करत चाललेलो. सिंगल यूज प्लास्टिकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हा 400 मिलियन टन मधला जवळजवळ 10% भाग हा सिंगल यूज प्लास्टिकचा आहे. म्हणजे काय, तर एकदा हे निसर्गात प्लास्टिक निर्माण झालं तर ते परत दीर्घकाळासाठी आपल्या निसर्गात राहणार आणि त्याचा परिणाम हा सगळ्याच गोष्टींवर म्हणजे निसर्गातल्या सगळ्याच नैसर्गिक स्रोत असतील, जैवविविधता असतील, सजीव प्राणी असतील किंवा नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेस असतील, त्या सगळ्यांवर होणार. आणि म्हणूनच ह्या प्रदूषणाला कुठेतरी थांबवणे गरजेचं होतं आणि म्हणूनच आपण त्या वर्षीची थीम जी सेलिब्रेट केली ती होती बीट प्लास्टिक पोल्युशन अशी होती. तर असं प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन हा जागरूकता निर्माण करण्यासाठी सेलिब्रेट केला जातो. पर्यावरणासंदर्भातली जाणीव लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी केला जातो आणि दरवर्षी सेलिब्रेट करत असताना एक थीम घेऊन कोणता तरी एक देश होस्ट करत असतो आणि त्या वर्षी त्या अनुषंगाने त्या थीमच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रोग्राम्स हे काय केले जातात, आखले जातात किंवा ते राबवण्यात येतात आणि ते घटक ठरवलेले अचीव करण्याचं किंवा ॲक्वायर करण्याचं काम हे काय केलं जातं, या माध्यमातून केलं जातं. तर असा हा पर्यावरण दिन आणि पर्यावरणासंदर्भातला जागरूकता करण्याचा काम केलं जातं. आता मात्र आपण लक्षात घेणार आहोत ते म्हणजे पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या काही मूलभूत संकल्पनांचा विचार करणार आहोत. म्हणजे त्याचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ह्या सगळ्या डेफिनेशन किंवा ह्या संकल्पना माहीत असणे किंवा लक्षात घेणे गरजेचं आहे आणि तेच काहीच काम इथं आपण करणार आहोत. पहिली मूलभूत संकल्पना आहे ती म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण म्हणजे काय, मगाशी पण म्हटलं
म्हटलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, आपल्या सभोवताली असणारं जे जे काही आहे, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित जे जे सभोवताली आहे त्या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, तर पर्यावरणामध्ये होतो. मग मानव पर्यावरणाचा भाग आहे, वनस्पती पर्यावरणाचा भाग आहे, प्राणी प्रजाती पर्यावरणाचा भाग आहे. म्हणजे जे काही आपल्या सभोवताली सगळे घटक आहेत त्याला आपण काय म्हणतो, पर्यावरण असं म्हणतो. दुसरी संकल्पना आहे परिस्थितिकीय शास्त्र, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इकॉलॉजी असं म्हणतो. जैविक आणि अजैविक घटकांमधले इंटरॅक्शन अभ्यासणारं शास्त्र म्हणजे परिस्थितिकीय शास्त्र. म्हणजेच काय, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मधली इंटरॅक्शन जी स्टडी केलं जातं ज्या सायन्स थ्रू, त्याला आपण काय म्हणतो, इकॉलॉजी असं म्हटलं जातं. बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर तुम्ही आधी पण अभ्यास केले असणार आहे. बायोटिक फॅक्टर म्हणजे सजीव घटक, तर अबायोटिक फॅक्टर म्हणजे निर्जीव घटक, म्हणजे प्राणी वनस्पती ह्या सगळ्यांचा समावेश बायोटिक फॅक्टर मध्ये होतो. तर निर्जीव घटकांमध्ये पाणी, हवामान, तापमान यासारख्या घटकांचा समावेश होतो आणि यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन असतं ते स्टडी करणारं जे सायन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, परिस्थितिकीय शास्त्र किंवा इकॉलॉजी असं म्हटलं जातं. निसर्गाची संरचना अभ्यासण्याचं काम या शास्त्रांतर्गत केलं जातं. म्हणजे स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ नेचर, स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ नेचर म्हणजे काय म्हणतो आपण, इकॉलॉजी असं म्हणतो. तर ही या परिस्थिती शास्त्राची संकल्पना आहे. तिसरी संकल्पना आहे पर्यावरण शास्त्र. म्हणजे काय, पर्यावरणाचा शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध अभ्यास म्हणजे काय म्हणतो आपण, पर्यावरण शास्त्र असं म्हणतो. शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध म्हणजे काय, सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंट सायन्स असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा समावेश होतो. म्हणजे विज्ञान म्हणजे सायन्स याच्यामध्ये समाविष्ट आहे, इकॉलॉजी याच्यामध्ये समाविष्ट आहे, किंवा पर्यावरणातल्या वेगवेगळ्या घटकांचा, सामाजिक शास्त्र, वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते याच्यामध्ये काय होतात, इन्क्लूड होतात. आणि या सगळ्या सब्जेक्टचा आधार घेऊन आपण ज्यावेळेस पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास करतो सिस्टमॅटिकली, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पर्यावरण शास्त्र असं म्हणतो. या शास्त्राद्वारा पर्यावरणाची माहिती मिळवणे किंवा पर्यावरणाचे योग्य पद्धतीने अभ्यासण्याचं काम केलं जातं. पर्यावरणाबद्दलची जाणीव किंवा जागरूकता निर्माण करण्याचं काम या पर्यावरण शास्त्राअंतर्गत केलं जातं. पर्यावरण शास्त्रानंतर पुढची संकल्पना आहे पर्यावरण शिक्षण म्हणजेच एन्व्हायरमेंट एज्युकेशन. एन्व्हायरमेंट एज्युकेशन मध्ये काय, तर परिस्थिती शास्त्र आणि सामाजिक शास्त्र यांचा एकत्रितरित्या काय केला जातो, अभ्यास केला जातो आणि समाजातल्या विविध समस्या पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या अभ्यासाचे काम या पर्यावरण शिक्षण या अंतर्गत केलं जातं. इथं पर्यावरण शास्त्र आपल्याला आपली म्हणजे मानवाची पर्यावरणाप्रती जी काही जाणीव आहे किंवा जागरूकता आहे ती आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम पर्यावरण शास्त्र करत असतात. तर पर्यावरण शिक्षण आपल्याला काय सांगतं, तर पर्यावरणाच्या विविध सामाजिक समस्या कोणत्या आहेत, तर पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या समस्या अभ्यासण्याचं काम पर्यावरण शिक्षण या अंतर्गत केलं जातं. म्हणजे काय, तर इथं आपल्याला निसर्गातले नैसर्गिक संसाधने कोणते आहेत, त्यांची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे. म्हणजे पाणी आपल्याला उपलब्ध आहे, तर पाणी किती संसाधन आपल्यासाठी कितपत उपलब्ध आहे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे, ते सांगत असताना आपल्याला हे पर्यावरण शास्त्र उपयोगी पडतं. तर पर्यावरण शिक्षणामध्ये पाण्याशी निगडीत पाण्याच्या बद्दलच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सांगण्याचं काम पर्यावरण शिक्षण अंतर्गत केलं जातं. म्हणजे काय, वॉटर पोल्युशन जर आपण स्टडी करत असू तर ते कशा अंतर्गत येणार आहे, तर पर्यावरण शिक्षण एन्व्हायरमेंट एज्युकेशन अंतर्गत येणार आहे. म्हणजे पर्यावरणामधल्या समस्यांचा, विविध समस्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून पर्यावरण शिक्षण किंवा एन्व्हायरमेंट एज्युकेशन कडे बघितलं जातं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन असं त्याला आपण म्हणतो. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे काय, तर मानवाच्या कृतीमुळे पर्यावरणाची झालेली हानी म्हणजे काय, पर्यावरणाचा ऱ्हास. जे आपण ज्या विविध कृती करतोय त्यामुळे नैसर्गिक संसाधने असतील किंवा निसर्गातले वेगवेगळे घटक असतील त्यांची होणारी हानी, त्या सगळ्याला काय आपण म्हणतो, पर्यावरणाचा ऱ्हास. मग जंगलतोड केल्यामुळे जंगलांचं प्रमाण कमी होणे ही एक समस्या आहे, तर तो काय झाला, पर्यावरणाचा आपण केलेला ऱ्हास आहे. नैसर्गिक संसाधनांचा अतिरिक्त वापर आपल्यासाठी आणि त्यामुळे काय होणार आहे, तर ती जी समस्या निर्माण होणार आहे ती कशा अंतर्गत येणार आहे, पर्यावरण ऱ्हासांतर्गत येणार आहे.
किंवा भारताचा विचार करायचा झाला तर मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी उदाहरण दिलं की जे काही जंगल क्षेत्र आहे त्यांचं आपण डिवायडेशन केलं आणि त्यामुळे तिथे असणारे प्रजाती, चित्ता ही प्रजाती आपल्या भारतीय वनक्षेत्रातून नष्ट झाली. तर प्रजाती नष्ट होण्याचा जो धोका आहे तो कशा अंतर्गत येणार आहे? पर्यावरण ऱ्हासाअंतर्गत येणार. आता हे का घडतंय? तर आपण केलेल्या कृतींमुळे घडतंय. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? पर्यावरणाचा ऱ्हास. मानवी कृतींमुळे निर्माण झालेल्या समस्या त्याला आपण काय म्हणतो? पर्यावरणाचा ऱ्हास. पर्यावरण ऱ्हासानंतर आपण कन्सेप्ट लक्षात घेणार आहोत ते म्हणजे पर्यावरण संवर्धन, कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने आपण निसर्गाचे संरक्षण करतो किंवा निसर्गाचे म्हणजे आपण केलेली हानी भरून काढतो त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? पर्यावरणाचे संरक्षण असं, संवर्धन असं म्हणतो. म्हणजे वे टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट आणि त्याच्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला आपण कशा अंतर्गत धरतो? तर पर्यावरण संवर्धन अंतर्गत. आता पर्यावरण ऱ्हास आणि पर्यावरण संवर्धन यातला फरक लक्षात घ्यायचा झाला तर आपण जंगलांची केलेली तोड आणि जंगलांचा झालेला ऱ्हास म्हणजे पर्यावरणाच्या ऱ्हासाअंतर्गत येणार. पण तेच आपण प्लांटेशन केलं आणि जंगल क्षेत्र वाढवलं तर ते कशा अंतर्गत येणार? कॉन्झर्वेशनच्या अंतर्गत येणार. आपल्या वनक्षेत्रातून काही प्रजाती नष्ट होण्याचा धोका म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास या अंतर्गत येणार. तर त्याच प्रजाती नष्ट होणे म्हणून केला गेलेला प्रयत्न आपल्याकडून तो कशा अंतर्गत येणार? पर्यावरण संवर्धनाअंतर्गत येणार. म्हणजे प्रोजेक्ट टायगर जो आपल्याकडे राबवला जातो तर तो प्रोजेक्ट टायगर कशा अंतर्गत येणार? पर्यावरण संवर्धनाअंतर्गत येणार. म्हणजे तो आपण केलेला प्रयत्न पर्यावरणाच्या संवर्धनासाठी किंवा पर्यावरणातल्या घटकांच्या काळजीसाठी किंवा त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपण केलेले प्रयत्न हे या पर्यावरण संवर्धनाअंतर्गत येणार. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण विषयाचे म्हणजे पर्यावरण शास्त्र आणि शाश्वत विकासाअंतर्गत पर्यावरण ही कन्सेप्ट अभ्यासत असताना किंवा एकूणच तो सब्जेक्ट अभ्यासत असताना त्याच्याशी निगडीत असणारे हा कन्सेप्ट आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे आणि तोच काहीसा भाग आपण आजच्या लेक्चरमध्ये या 6 कन्सेप्टच्या माध्यमातून लक्षात घेतलेला आहे. धन्यवाद.